चला 3 संघ या ठिकाणी या आपल्याला आजच्या दिवसामध्ये सामने आहेत ते या ठिकाणी सामने या ठिकाणी संपले गेलेले आहेत. आपल्याला 3 या ठिकाणी अंतिम विजेते ठरले गेलेले आहेत. अंतिम विजेता संघ आपल्याला पाहायला मिळाला मुंबईचा सम्राट संघ. त्यानंतर या स्पर्धेमधला दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ तर प्रथम 11 ताडीलचा संघ आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावला तो म्हणजे अडखलचा संघ. चला तिन्ही संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी या साईडला प्राइज वितरण स्टेजच्या समोर या ठिकाणी येऊन प्राइज वितरणासाठी असं तिथून यायला लागेल तुम्हाला. चला मुंबईचा सम्राट संघ. चला अनिल काका आपण सुद्धा आहेत या आपण सुद्धा या ठिकाणी मुंबईचा सम्राट संघाचे आणि आपल्यामध्ये या ठिकाणी मोठी हस्ती सुद्धा आहेत. मुंबईच्या सम्राटमध्ये या ठिकाणी साध्या अवस्थेत आलेले आहेत परंतु आपल्यासाठी मोठी हस्ती आहे ती म्हणजे साईच्या पेट शॉपचे मालक ओमकारजी कदम. आपण या व्यासपीठावर या आणि विनंती असेल जयेश घरत, प्रशांत घरत, रविकांत घरत यांचे थोरले काका धाकटे काका अनिलजी घरत आपण सुद्धा या प्लीज. या आयोजकांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी बोलावण्यात केलेलं आहे तर आपण या. आणि साईच्या पेट शॉपचे मालक सुद्धा आणि साईच्या दुर्गेश 11 संघाचे सुद्धा मालक ओमकारजी कदम आपला या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. अनिल काका एक उदार व्यक्तिमत्व आणि ओमकारजी कदम यांचं सुद्धा एक उदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचा अनुभव मला खूप आहे त्या कारणे तर दरम्यान या ठिकाणी सत्कार समारंभ केला जाईल. अगोदर सत्कार समारंभ केला जाईल त्यानंतर मग आपण बक्षीस वितरणाकडे वळायचं आहे. तर सर्वप्रथम सन्मान केला जाईल शिवराज चहावाल्याचे मालक रवींद्रजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. हितेश कंचावडे आपल्या हस्ते यांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. शिवराज चहावाले चे मालक रवींद्रजी मोरे कालच्या दिवसामध्ये सुद्धा यांची उपस्थिती होती. आजच्या दिवसामध्ये सुद्धा उपस्थिती दर्शवली गेली आणि या स्पर्धेसाठी या ठिकाणी आगमन झाले त्यासाठी थँक्यू सो मच. काय नाव यस सुधीरजी करावडे युवा कमिटीचे अध्यक्ष सुधीरजी करावडे यांचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. विनंती केलेला प्रवीणजी तांबे अनिलजी तांबे तुमच्या हस्ते आदरातिथ्य सन्मान केला जाईल. निव्या स्पोर्टचे या ठिकाणी मालक म्हटलं तरी खेरीज ठरणार नाही. हा निव्या स्पोर्टचे मोठे वडील तात्या भरतजी पाटील उपस्थित आहे या ठिकाणी यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. गोविंदजी दाडसे आपण या तुमच्या हस्ते भरतजी पाटील सरांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. आणि बबनजी मापदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. जयदेवजी करावडे आपण या तुमच्या हस्ते
बबनजी मापदे साहेबांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. आणि निव्या स्पोर्ट्ससाठी कार्यरत असणारे प्रमोदजी चांदले साहेब यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल या ठिकाणी. अरुणजी पांढरे तुमच्या हस्ते यांचा सन्मान केला जाईल. विनोदजी मस्के आपण सुद्धा या, तुमचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. महेंद्र शिकबन साहेब यांच्या हस्ते विनोद मस्के यांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. आणि महेशजी करावडे आपण सुद्धा या, अशोकजी पांढरे यांच्या हस्ते आपला आदरातिथ्य सन्मान केला जाईल. महेशजी करावडे आपण सुद्धा या, आपला आदरातिथ्य सन्मान केला जाईल. जेतूजी पवार सर आपण सुद्धा या. विनंती असेल प्रणीतजी तोडणकर तुमच्या हस्ते जितू पवार सरांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. आणि मी विनंती करेल आपल्या व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान असलेले ओमकारजी कदम आणि अनिलजी घरत यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक श्री बाबूजी करावडे यांना विनंती करेल त्यांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. आणि अनिलजी घरत हे सुद्धा मान्यवरच्या रूपाने आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजक श्री बाबूजी करावडे यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. लगेचच आपण वळणार आहोत प्राइज वितरण सेरेमनीकडे. सामने तर संपले, आतुरता आहे आता प्राइज वितरणाची. आणि त्या अगोदर प्राइज वितरणाच्या पुढे जाण्याच्या अगोदर आपल्याला या स्पर्धेसाठी लागलेले आपल्याला पंच खालिद सर आणि विजय सर आपण या, आपला सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. अचूक निर्णय आपण पाहिले होते, LB असो नो असो काही असो, सगळे निर्णय अचूक रीतीने या ठिकाणी आपल्याला दर्शवले. ते विजय सर आणि डान्सिंग अंपायर आजच्या दिवसामधला या ठिकाणी मनोरंजन पाहिलं तर विजय सरांकडे पाहिलं जाईल. आणि खालिद सर एक डिसेंट अंपायर. आणि निव्या स्पोर्टच्या टीम कडनं बाबूजी करावडे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. तर प्रशांत करावडे उर्फ बाबूजी करावडे आपण या, तुमचा सुद्धा या ठिकाणी पूर्ण टीम कडनं आदरातिथ्य सन्मान केला जाईल.
टेनिस विश्वातील सर्वात मोठं नाव आपण गाजलंय, जे गाणं गाजलेलं आहे अर्नाळा नगरीमधील विस्फोटक फलंदाज प्रशांत घरत यांचं आगमन झालेलं आहे. प्रशांतजी आपण सुद्धा या ठिकाणी. प्रशांत घरत यांचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. प्रशांत सर आपण या. यस, टेनिस विश्वातील एक विस्फोटक फलंदाज प्रशांत घरत या स्टेजवरती त्यांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जातो. आणि लगेच प्रितेश नाडकर आपण सुद्धा या, तुमचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. प्रितेश नाडकर. प्रितेश नाडकर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटला ठेवलेलं आहे, तर जिच्या नावाने ही स्पोर्ट चालते, जिचा ब्रँड आहे, ती ब्रँड आपल्यामध्ये उपस्थित आहे. निव्या स्पोर्टची ही ब्रँड या ठिकाणी, हिचा सन्मान या ठिकाणी. आणि अवनी मॅडम आणि शर्मिला मॅडम आपण सुद्धा या, तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल शिवराज चहावले, रवींद्रजी मोरे तुमच्या हस्ते यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. चला लगेचच वळणार आहोत प्राइज वितरण समारंभाकडे. आणि आता आपण निश्चित ढांगडून ढोंगडून ऐकलं होतं. डीजे सुमित, डीजे आपण या, आपला सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. आणि डीबीएन लाईव्ह ची टीम आपण सुद्धा लगेचच या, आपला सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. डीजे सुमित या स्पर्धेसाठी 2 दिवसांमध्ये सुमधुर संगीतांचा या ठिकाणी आस्वाद आपण घेतलात. डीजे सुमित आपला या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. आणि लगेचच पाठोपाठ आपण डीबीएन लाईव्ह चे नयन तांडेल, कॅमेरामॅन नयन तांडेल आपण या. डीबीएनच्या टीमचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जातोय. हॅलो हॅलो. काल आणि आज 2 दिवस आपल्याला जे कॉमेडिएटर लाभलेले आहे ते अनिल बेनबन्सी यांचा सत्कार. अनिल तांबे निव्या स्पोर्टचे सर्वेसर्वा आणि निव्या स्पोर्टला नेहमी सपोर्ट करणारे हे करतील, सत्कार करतील.
येस, थँक्यू सो मच या ठिकाणी आदराचा सन्मान केल्याबद्दल थँक्यू सो मच. वळूया या ठिकाणी प्राइज वितरण समारंभाकडे, ज्या ठिकाणी आपण जे उरलेलं आहे बक्षीस पात्र संघ, नंतर बक्षीस पात्र प्लेयर सुद्धा आहेत, वैयक्तिक पारितोषिक आहेत. वाट पाहतात कधीशी कधी हे सन्मान चिन्ह संपतात. सन्मान चिन्ह एवढे आहेत की संपत नाहीयेत, वाट पाहत आहेत. चला लगेचच बोलूया बेस्ट बॉलरकडे. या सिरीज मध्ये निश्चितच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला पुढे आणलं. तसा गोलंदाज, यस गोलंदाज कोण असेल तो? चांगलं नाव आठवलं. यस, कोणी सांगू शकेल? यस, आवाज येत नाहीये, अडखल. काय वाटत नाहीये की तुम्हाला तुमच्या बदला कोण असेल? चला ताडील ताडील. यस, नाही सांगू का? तुम्ही सांगू शकतील? नाही सांगू शकतील, मी सांगू. यस, पहिलंच नाव घेतलं होतं. कोणती टीम? टीम अडखल. टीम अडखलचा रोहित, प्लीज कम ऑन द स्टेज. मिस्टर रोहित ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि बक्षीस आहेत ही चमचमाती ट्रॉफी. त्यानंतर परमजीत जाधव यांच्याकडनं बेस्ट बॉलर साठी शूज आहेत या ठिकाणी. परमजीत जाधव यांच्याकडनं शूज बहाल झालेले आहे बेस्ट बॉलर साठी. तर ती शूज आणि ही ट्रॉफी घेण्यासाठी रोहित प्लीज कम ऑन द स्टेज. टीम अडकल संघाचा गोलंदाज मिस्टर रोहित. यस, त्यानंतर लगेचच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? यस, हसणं या ठिकाणी आता मात्र लक्ष द्यायचं बेस्ट बॅट्समन कडे, कारण बेस्ट बॅट्समन साठी एक आकर्षक ट्रॉफी सुद्धा आहे निव्या स्पोर्ट कडनं आणि अमान स्पोर्ट्स कडनं बॅट सुद्धा आहे. तर बेस्ट बॅट्समन कोण असेल? वायबी ना, प्रशांत गरजे 47 एकाच मॅच मध्ये खेळला, त्यानंतर एक चौकार एक षटकार ठोकला, म्हणजे टोटल 57 रन्स. जास्त पॉइंट नाही दिले. चला अजून 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 कोणी? मुंबईच्या सम्राट मधला कोण असू शकतो का? यस, कोण? यस, कारण विजयकडे बॅटिंग नाही आली. यस, लवकर सांगा लवकर सांगा. यस, जवळ आलेले आहेत. विनायक भोईर प्लीज कम ऑन द स्टेज. अरुणजी पांढरे साहेब आपण या, तुमच्या हस्ते विनायक भोईर यांना बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अमान स्पोर्टची ही बॅट आणि ही बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. विनायक, थोडस या ठिकाणी चर्चा केली जाईल. तुमच्याकडनं तुमच्याशी चर्चा करण्याची वेळ मला खूप कमी भेटे, कारण ज्या ज्या ठिकाणी तुमचे टुर्नामेंट असत त्या ठिकाणी मला बोलत, कारण माझं काय माहिती थोडंसं माझ्यात कमतरता आहे का. तर येस, बेस्ट बॅट्समनचं टुर्नामेंट, या टुर्नामेंट मधला बेस्ट बॅटर भेटल्यानंतर आता कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते. आणि काल ज्या मॅचेस झाल्या, आज तर बघायला नव्हतं, लेकिन पण काल ज्या मॅचेस झाल्या खूप चांगल्या मॅचेस झाल्या आणि खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली. पहिला सामना होता, पहिल्या सामन्यामध्ये स्वस्तात गेला होता, त्यानंतर पण महत्वाची भूमिका बजावते, कारण प्रशांतची साथ तुमच्या जोडीला नव्हती त्या दोन्ही सामन्यामध्ये, आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी तुम्हाला महत्वाची फलंदाजी करावी होती आणि त्यावेळी साकार झाली, त्याबद्दल काय बोलाल? ॲक्च्युली आमच्या दोघांमध्ये तोच असतं की एकाची विकेट गेली की आम्हाला कंपल्सरी तिकडे उभं राहणं खूप गरजेचं असतं, कारण की आम्ही दोघं पण एकदा आतमध्ये गेले की मग आम्ही जातो घरी रिटर्न. मग आमचं तेच असतं की आम्ही आमचा दोघांचा बेस्ट द्यायचा परफॉर्मन्स प्रयत्न करतो आणि एक जरी गेला तर आम्ही एक उभा राहतो तिकडे विकेटवरती. हे चांगली रणनीती आहे, चांगले विचार आहेत हे, आणि ही स्पर्धेमध्ये खेळल्यावर अनुभव कसा वाटला आणि कसं वाटला आज या ठिकाणी? आज फायनलचा खेळू शकले नाही, त्याचं कारण काय? कारण की आम्ही भातानाला खेळत होतो, तिकडे पण आम्ही फायनल जिंकलो आणि आता इकडे पण फायनल जिंकलो, खूप आनंद वाटतोय. आणि आम्ही कालच्या दिवसापासून 3 टुर्नामेंट खेळलो, तर 2 ठिकाणी फायनल जिंकलो आणि एका ठिकाणी आम्ही आता सेमीफायनलला आहेत. तिकडे आता हनुमान जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी मॅच आहे, तिकडे पण आम्ही फायनल जिंकू.
थँक्यू सो मच सर्व प्रतिक्रियांबद्दल आणि तुम्हाला आता जे फायनल सेमीफायनल मध्ये पोहोचला आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही ठिकाणी तुम्ही प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल. हा होता विनायक भोईर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट निव्या स्पोर्ट 2024चा. आणि आत्ता मात्र थर्ड प्राइज टीम अडखल. सर्व टीम या आणि थर्ड प्राइज साठी या ठिकाणी ट्रॉफी आहे कुमार मितांश कुमारी नव्या जितेंद्र पवार यांच्या मार्फत ही थर्ड क्रमांकाची ट्रॉफी आणि मेडल्स आहेत कैलासवासी प्रकाशजी तोडणकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेला आहे. तर पूर्ण टीम आपण या आणि विनंती करेल मी शिवराज चहावाल्याचे मालक रवींद्रजी मोळे साहेब तुमच्या हस्ते प्राइजचं वितरण होईल. ट्रॉफी द्या त्यांना आणि मेडल घाला मेडल असं द्या सगळ्यांना. थर्ड प्राइज ही ट्रॉफी निश्चितच बहाल झालेली आहे. कुमार मितांश आणि कुमारी नव्या जितेंद्र पवार यांच्या मार्फत बहाल झालेली होती आणि ती ट्रॉफी या ठिकाणी देताना आपण पाहतोय शिवराज चहावाल्याचे मालक रवींद्रजी मोरे तिसरा ट्रॉफीचा मानकरी या ठिकाणी टीम अडखल सेमीफायनल मध्ये थोडासा कमी पडला आणि तरीही या स्पर्धेतला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ टीम अडखल. वेल डन टीम अडखल कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला लगेचच टीम प्रथम 11 ताडील संघ आपण सुद्धा या. टीम प्रथम 11 ताडीलचा संघ आपण सुद्धा या. आपण विनंती करतोय जितू पवार सर आपण या. तुमच्या हस्ते ही ट्रॉफी आणि हे मेडल परिधान केलं जाईल. सेकंड ट्रॉफी निश्चितच आपण पाहतोय कुमार मितांश आणि कुमारी नव्या जितेंद्र पवार यांच्या मार्फत आपल्याला ही ट्रॉफी लाभली होती सेकंड क्रमांकाची आणि कैलासवासी प्रकाश तोडणकर यांच्या स्मरणार्थ हे मेडल सुद्धा दिले जातील. चला टीम प्रथम 11 ताडील संघ प्लीज कम ऑन द स्टेज. जितूजी पवार यांच्या हस्ते हे मेडल्स मालस निश्चितच कैलासवासी प्रकाशजी तोडणकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहेत. त्यांचे सुपुत्र या ठिकाणी प्रणित तोडलकर यांच्या हस्ते मेडल परिधान केले जात आहेत. वेल्डन अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि अंतिम फेरीमध्ये थोडेसे कमी पडले. प्रथम कुडू आणि जयेश घरत यांच्या गोलंदाजी समोर यांच्या फलंदाजी समोर गोलंदाज टिकले नाही. मोठी धावसंख्या उभारली गेली आणि अखेरीस आपण पाहिलं तर ती चेस करत असताना थोडेसे कमी पडले फलंदाज आणि दुसऱ्या
क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपल्याला मिळालेला आहे. निव्या स्पोर्ट चषक 2024चा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ प्रथम 11 ताडील संघ. येस, थँक्यू सो मच. लगेचच वळूया आपण प्रथम पारितोषिक देण्याच्या अगोदर एक वैयक्तिक बक्षीस राहिलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळणार आहे भव्य दिव्य ही ट्रॉफी आणि निव्या स्पोर्ट कडनं एक कूलर. गरमीचं सीझन आहे तर निश्चितच हे कूलर देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण असेल? खेळला का तो? यस, कोणी सांगू शकेल? टीम दिसत नाहीये ती, टीम दिसत नाहीये ती. यस, मिस्टर प्रितेश, प्लीज कम ऑन द स्टेज. मिस्टर प्रितेश, वन साइड बॅटिंग, त्या जोरावरती 191 पॉइंट तब्बल या स्पर्धेमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. विनंती करतो मी निव्या स्पोर्टचे मालक श्री प्रशांत करावडे साहेब, तुमच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीजची ही जर्सी आणि हे कूलर आणि लगेचच जास्त वेळ नाही घेता, लगेच जास्त वेळ नाही घेता आणि मुंबईचा सम्राट संघ प्लीज कम ऑन द स्टेज. या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी विनर संघ, विजेता संघ निव्या स्पोर्ट्स 2024चा विजेता संघ मुंबईचा सम्राट संघ. विनंती करतोय अवनी करावडे मॅडम आणि शर्मिला करावडे मॅडम, तुमच्या हस्ते या ठिकाणी या प्राइजचं वितरण होईल. आणि त्या अगोदर हे जे मॅच आहेत पुन्हा एकदा मी विनंती करेल प्रणित तोणकर, तुमच्या हस्ते परिधान केलं जाईल प्रत्येक खेळाडूंना. वेल डन टीम मुंबईचा सम्राट संघ. सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे समवेत त्यांचे पाठराखे सुद्धा, त्यांचे फॅन सुद्धा या ठिकाणी. चला, टीम मुंबईचा सम्राट. भैरी देवाच्या केली नावाने हो सुरुवात. बाबू करावडे दादाच नाव गाजतय हो जिल्ह्यात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. गाजतोय महाराष्ट्रात, बघा गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. कॉंग्रॅच्युलेशन टीम मुंबईचा सम्राट संघ. सुरुवाती सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत जबरदस्त एफर्ट, बॅटिंग बॉलिंग
कमबॅक कसं केला या सर्वांचा निश्चितच आपण पाहिलं आणि विजेता संघ ठरतोय निव्या चषक 2024 चा मानकरी टीम मुंबईचा सम्राट. स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. गाजतोय महाराष्ट्रात बघा गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. अमोल महेंद्र विनोद अनिल कार्ती सारे सपोर्ट. निव्या स्पोर्ट्स ब्रँडचे सारे जणू ते हार्ट बीट. यस तर या ठिकाणी प्राइज वितरण सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. निश्चितच या ही स्पर्धा या ठिकाणी गोड पद्धतीने साजरी केली गेली आणि ब्रँडचे सारे जणू ते हार्ट. नक्कीच कोणवली गावाच्या सुधीर दादाची न्यारीच आहे हो बात. निवा स्पोर्ट आयोजित आपण पाहिली ही स्पर्धा गुण्या गोविंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपन्न झाली आणि अखेर सुद्धा गोड झाला. या ठिकाणी काही तंटा नाही, काही वाद नाही, शांत चित्ताने आणि नियमबद्ध पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली गेली. याचा श्रेय निश्चितच निव्या स्पोर्टचे मालक श्री बाबूजी करावडे यांना जाते आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली ही जाहीर करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. या स्पर्धेसाठी निश्चितच आपण पाहतील तर जे जे कार्यरत असलेले व्यक्ती होते सर्वांचे या स्पर्धेच्या वतीने आभार. आपण पाहिलं डीबीएन लाईव्ह यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आभार. ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळाली. डीजेचं वादन पाहिलं डीजे सुमित यांच्या मार्फत आणि ऑफिशियल पंच यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आभार. नंतर आपण पाहिलं तर हे मंडप या ठिकाणी सजवलं गेलं त्या मंडप डेकोरेटरवाल्याचं सुद्धा आभार या स्पर्धेच्या वतीने. आणि या स्पर्धेच्या वतीने ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कार्य केलं म्हणजे पाण्याची सोय, त्यानंतर आपण पाहिलं तर बॉल आणण्यापर्यंत पाठराखे जे होते त्या सर्वांची या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक आभार. आणि जर कोणाचं नाव घेणं राहिलं असेल, जर कोणाचा आभार व्यक्त करणं राहिलं असेल त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. थँक्यू सो मच या सर्वांनी या स्पर्धेसाठी कार्यरत असलेल्या सर्व व्यक्तींचे. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट. थँक्यू सो मच. निव्या